रणरणत्या उन्हाच्या रखरखीतपणाने सजलेलं पठार म्हणजे सोलापूर. आणि यात सोलापुरी खाद्यसंस्कृतीतील अविभाज्य घटक आहे ओल्या शेंगदाण्याची चटणी. ज्याप्रमाणे कोकणातील प्रत्येक पदार्थात नारळाचा उपयोग मनमोकळेपणाने केला जातो, ठीक त्याचप्रमाणे देशाकडील भागात शेंगदाण्याचा दिलखुलास वापर केला जातो. आणि सोलापुरात तर शेंगदाण्याच्या चटणीशिवाय जेवण पूर्णच होत नाही. चटणी विशेष सदरात आज आपण बनवूया अस्सल सोलापुरी पद्धतीची झणझणीत आणि खमंग अशी ओल्या शेंगदाण्याची चटणी. ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी भुईमुगाच्या शेंगा, 1 कांदा, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम भुईमुगाच्या शेंगा सोलून घ्या. आता लोखंडी तव्यात सोललेल्या या शेंगा भाजून घ्या. कापडाचा उपयोग करून या शेंगा भाजत रहा. लक्षात ठेवा की शेंगा भाजताना तेल अजिबात वापरू नका. शेंगा छान खरपूस भाजल्यानंतर खलबत्त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि मिठासोबत एकत्र कुटून घ्या. या शेंगाची छान भरड करून घ्या. यानंतर तापलेल्या तेलात हिंगाची फोडणी करा. वरून जिरे घाला. तडतडलेल्या जिऱ्यात चिरलेला कांदा घाला. कांदा तेलावर छान परतून घ्या. 2 मिनिटं हा कांदा भाजून घ्या. आणि मग यात शेंगदाण्याची कुटलेली भरड घाला. वरून यात हळद घाला आणि ही चटणी छान एकजीव करा आणि किमान 2 मिनिटं भाजून घ्या. तयार झाली ओल्या शेंगदाण्याची चटणी. रोज रोज त्याच भाज्या बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल तर ही ओल्या शेंगदाण्याची चटणी, ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत चवीला थोडंसं दही, हा साधा सुद्धा गावरान बेत तुम्ही नक्की करून पहा.